चतुर्थी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज आहे चतुर्थी. म्हटलं चला आता बाहेर थोडं आपण जाऊन येऊ. आणि सकाळी बघितलं तर खूप सुंदर इथं फुलं फुलले होती आणि गेले खूप सुंदर नजारा वाटत होता. मग काढला एक व्हिडिओ चतुर्थी दिवसाचा. खूप सुंदर वाटत होते. सकाळी सकाळी इथे सगळे घाई गडबडी विसरून गेले. आज बनवायचे आहे मला भगर खिचडी बनवायची आहे. चला चाललोय आपण. थोडं 4 पाऊल चालून यावं म्हटलं. आल्यानंतर बनवायची आहे खिचडी. दाखवते तुम्हाला पुढील सगळं. खूप सुंदर असे झाडं खावा लागतं सकाळी सकाळी. सुंदर आहे. दाखवते पुढे मी. इथे बघा असं आहे. जो तो आपल्या कामात व्यस्त. चालू आहे. चला म्हटलं आता दुकानात आपण बघूया. चॉकलेट दिसते बाकी काही नाही. हे बघा असं मी तोरण बनवलं आहे गणपती बाप्पाचं. आज विशेष म्हणजे चतुर्थीच्या दिवशी दाखवते. ही बघा माझी सदाफुली. किती फुलं फुलले आहेत बघा. रोज एवढेच फुलं फुलतात. त्याला कुठलंही खत नाही. फक्त घरचं आपलं घरगुती खत भाज्यांचं. आपल्या भाज्या चिरल्या ना, कांद्याचे साली, बटाट्याच्या साली, काहीही असो, पाण्यात टाकायचं. ते पाणी ठेवायचं 1 अर्धा तास आणि ते झाडाला घालते. बाकी काहीच याला दुसरं खत नाही. आता बघा या दिवसात कुठं असतात का फुलं, पण माझ्या सदाफुलीला रोज 10 फुलं तरी फुलतात. हे बघा मनी प्लांट. कुठलंच खत नाही याला. फक्त घरगुती भाज्यांचं खत पाण्यामध्ये ठेवते आणि ते पाणी घालते आठवड्यातून एकदा तरी. 3 दिवस ठेवलं तर अजूनच उत्तम. खूप छान. आता बनवूया आपण खिचडी. खिचडी बनवायला घेतली. सगळ्यात आधी म्हणजे आपण तांब्याच्या भांड्यात ठेवून पाण्याने कलशमधल्या पाण्याने आपल्या दारामध्ये पाणी शिंपडून सगळ्यात आधी पुसून घ्यायचं. शुभ असतं. विशेष म्हणजे रोज नाही होत, पण आज आहे चतुर्थी. बाप्पाचा
रांगोळ्याही काढणार आहे, पण आता दाखवू नाही शकत, खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. असं आपल्या उंबऱ्याला पुसून घ्यायचं तांब्याच्या पाण्यात, तांब्याच्या कलशमध्ये. आणि हा बघा माझे गणपती बाप्पा, तोरण बनवलं आहे, कलश आहे. बोला मग, गणपती बाप्पा मोरया.